आणि शाबास विजय चौधरी सारखा पैलवान यांना डीएसपी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घर बसल्या 10 लाख लोक कुस्त्या बघायला लागलेले आहेत. सरकारी मित्र या ठिकाणी हजर आहेत. त्यांचा सकत आणि कब्जा घेतला. पृथ्वीराज पाटीलला एक चाक लावण्याचा प्रयत्न. पैलवानजी वर्ल्ड स्पोर्ट ऑफ इंडिया बर्फात कुस्ती चालते त्या देशाला. पृथ्वीराज पाटील आपल्या कोल्हापूरचा. सोनाली मंडले मर्टा पूजना कमीन रस्ते मर्टा पूजना और सोनाली मंडले. सोनाली चल लवकर. सोनाली मंडले युरोप चॅम्पियन इस्टोनिया निळ्या टाईपचे परिधान केलेला जॉर्जियाचा पैलवान आहे आणि हिरवे लाल परिधान केलेला गोलंदाज ताकदीचा आपला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आहे. ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर असा महामुकाबला लागलेला आहे. फौलादी मनगटाला डोक्याला डोकं भिडलं. मैदानाच्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली. तिथं महाराष्ट्र विरुद्ध जॉर्जिया असा महामुकाबला लागलेला आहे. सोनाली मंडले महाराष्ट्र केसरी आणि मार्था पायुला युरोप चॅम्पियन असणारी इस्टोनिया देशाच्या जॉर्जियाचा पैलवान कसा लढतोय बघा. मान मनगटाची ताकद आजमावायचं काम त्यांना चालू ठेवलेलं आहे. पण पृथ्वीराज पाटील गट्टीसारखा पैलवान आहे. महाराष्ट्र केसरी आहे आणि पंचांनाही सुस्ताय. निकाली कुस्ती 12 मिनट तक चलेगी. फिर से पॉइंट पर कुस्ती का निकाल करना पड़ेगा. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांना कुस्तीचा इतिहास सांगा म्हणून आव्हान केलं. मुख्यमंत्री साहेब कुस्तीचा उदय सांगतो. या भूतलावर मानवाचा जन्म झाला. मानवाला हिंस्र पशु बरोबर लढावं लागतं. त्याच्या संरक्षणासाठी काही शिकारी प्राण्यांचे शिकार करावे लागायचे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यासाठी त्याला डाब्याच्या काढू लागायचे. आणि मैदानात त्याला सोनाली मंडले महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी आहे. अरे हम भी किसी से कम नहीं. देखो मगर प्यार से पैलवान महाराष्ट्र केसरी होता. महिला महाराष्ट्र केसरी झाल्या. आज 5 महिला महाराष्ट्र केसरी जामनेर मध्ये लढणार आहे आणि 9 महाराष्ट्र केसरी पैलवान लढणार आहेत. एकूण 14 महाराष्ट्र केसरी आहे. 6 हिंद केसरी आहे. 5 भारत केसरी आहे. 3 इंटरनॅशनल आहे. हे पुण्य आहे या नगरीची. नामदार साहेब खरंच तुमचं कौतुक आहे. तुमचं संयोजन करणारा जो कुस्तीतला जादूगार रोहित पटेल. मी त्याला या महाराष्ट्रातल्या 100 कुस्त्या या रोहित पटेलच्या जोडलेल्या. फार मोठा कुस्तीला इतिहास. कोणी रामायण घ्या, कोणी महाभारत घ्या, कोणी बायबल घ्या. भले 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 राजू आवळे म्हणतात त्याला. कोल्हापूर नगरीचा नगरसेवक. एक महाराष्ट्राची प्रसिद्ध रणहलगी आहे. शूरांच्या वीरांच्या महान कार्याला या रणहलगीला सलामी दिली जाते. शाबास. सोनाली मंडली काढलेला मार्था पायुला युरोप चॅम्पियन आहे. इंडोनेशिया देशाची चॅम्पियन महिला कुस्तीपटू आहे. किती लांब आलो. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या नगरीमध्ये सोनाली मंडले विजय चौधरी चौधरी पैलवान सायगाव बगळे. याचबरोबर धमाल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे. काय झालंय. मार्था पुजोला युरोप चॅम्पियन आहे. इंडोनेशिया देशाच्या रोहित पटेलचा इतिहास राहिला. परमेंदर धुमछडीच्या हाताखाली लहानाचा मोठा झाला.
गुरु तीन गदेचा मालक झाला, मातीतला हिंद केसरी परमिंदर धोमछेडे बारकाव्यानं रोहित पटेल वरती लक्ष ठेवला आणि रोहित पटेल हिंद केसरी झाला. भारताची सगळी पदक रोहित पटेलच्या नावावरती आहे. हजारो कुस्त्या त्यानं केल्या. आज अख्खन भारत देश त्याच्याकडे बघतोय. अतिशय समय पैलवान, अनेक देशातल्या पैलवानावर लढलेले रोहित पटेल पैलवान आखाड्यावरती नियोजन करतात. परवाच मला 8 दिवसापूर्वी त्यांचाच पहिला दिल्लीतनं फोन आला. मला म्हणले सर असाच चलो 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 पृथ्वीराज काय चाललंय. इमामत विरुद्ध पृथ्वीराज सामना चालू आहे. एक तगडा सामना चालू आहे. लढतोय कसा बघा. मातीतले ज्ञान त्यांना कमी आहे. जॉर्जिया देशामध्ये बर्फावरती कुस्ती केली जाते. आश्चर्य वाटत नुसती मानमनकरात ते ताकद आजमावायला लागलेला आहे. पण पृथ्वी लय शान आहे. कुस्तीतला जादूगार आहे. कसा पटायला लागतोय बघा. कुस्ती पंढरी कोल्हापूरला तब्बल 22 वर्षानंतर या पृथ्वीराज गदा मिळून दिली महाराष्ट्र केसरीचा आहे. आई वडील त्याचे दूध आणण्याचे काम करता. पन्हाळ्याच्या पायथ्याला देवठाणे त्याचे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात. बघा आणि भारतीय सैन्य दलात खऱ्या अर्थाने देशाची सेवा करणारा पोरगा आहे. दिल्ली आहे जान भी देंगे ये वतन तेरे लिए, हर कर्म अपना करेंगे ये वतन तेरे लिए. भारत माता की. बघा कर्तबगारीला माणसाला मान असतो. 1 मिनिट ऐका. या पृथ्वीराज पाटलाचे वडील पैलवान, चुलते पैलवान, भाऊ पैलवान, मामा पैलवान आणि पोरगा पैलवान. आणि याच मातीनं याच पृथ्वीराज पाटलाला 2021 ला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला 25 वर्षानंतर यशोदी चौधरी आपण गेट जवळ जावा. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या लाल मातीला चांगले सोन्याचे दिवस आणल्या या सरकार माय बापनं आज विजय चौधरी सारख्या पैलवानाला आणि शबास त्या धावाचे नाव आहे खेमीला. खेमी गावाची पकड मजबूत केलेली आहे पृथ्वीराज पाटीलनं. निघून जाण्याचा प्रयत्न चालू आहे जॉर्जियाच्या पैलवानचा. आणि खऱ्या अर्थानं या लाल मातीला सोन्याचे दिवस आणण्याचं काम या मायबाप सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. विजय चौधरी सारख्या पैलवान यांना डीएसपी करण्यासाठी सन्माननीय गिरीशभाऊ महाजन साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि जन्माची भाकरी मिळवून दिली. हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीच्या वैभवात एक उल्लेखनीय कामगिरी आहे. बघा आता सध्या इथे तर एवढे कुस्ती शौकीन आहे, पण माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घर बसल्या 10 लाख लोक कुस्त्या बघायला लागलेले आहेत. आत्ताच घरनं फोन आला 750 किलोमीटरवरना कुस्ती दिसायला लागली. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान, आशिया खंडातलं मैदान बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा भेटलेला. पृथ्वीराज पाटलांना ताबा घेतलेला, सोनाली मंडलिक आलेल्या मार्का पूजला आपण आखाड्यावरती चला. पैलवान गणेश भालेराव, अशोकांना देशमुख आणि त्यांचे काही सहकारी मित्र या ठिकाणी हजर आहेत. त्यांचा सकत आणि कब्जा घेतला. पृथ्वीराज पाटीलला एक चाक लावण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीराज पाटलाचा. आणि उत्तम कॉमेंट्री केल्या बघा. हिंद केसरी रोहित पटेलचे वडील कुस्तीचे ज्ञानी आहे. कामाची पोच म्हणून मला कुस्ती निवेदक ईश्वरा पाटलाला 500 रुपयाचं बक्षीस दिलेला धन्यवाद आहे. देणाऱ्याचे हात हजार, घेणाऱ्याला बी झोळी चांगली लागते. काम चांगलं असलं तर दाम चांगलं मिळतं. वयवर्ष 66 आहे माझं. आणि सुंदर सोनेरा वडलेला नातू पैलवान विजय चौधरी यांचे वडील यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेला आहे. धन्यवाद. हॅलो
हा पैलवानजी माईक लिहू. अरे पैलवान काय झाले मालच्या पूजाला आणि त्यानंतर कुस्ती लागणार आहे याच नगरीतला कुस्तीतला जादूगाव. कुश्ती कुश्ती चितपट के अंतिम मिनट में चलती हुई, इसके बाद कुश्ती अंकों पे लगाई जाएगी. हा काय सांगितलं लक्षात घ्या पृथ्वीराज पाटील. काय मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी करा. नाही केला तर कुस्तीचा निकाल घेण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, नियोजन त्यांच्याकडे आहे. संयोजक वरती बसलेले आहे, सुंदर एक लंगी भरलेला आहे, नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे, त्यातनं बचलेला आहे, छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. बघणाऱ्यांच्या नजरा कुस्तीकडे लागलेला आहे. आणि विजय चौधरी यांचे पिताश्रे दत्तवना चौधरी यांच्याकडे आमच्या तिघाही निवेदकांना समय समाप्त. छुड़वाइए पहलवान जी. शाबाश. खेळो. कुश्ती 3 मिनट पॉइंटों पे लगाई जाएगी. अब अच्छा अतिशय चांगला निर्णय घेतला. अहो गुणावरती कुस्ती आली. काय करायची 100 पोरं गावामोह एक तास नंतर चालते. हो दत्तवना चौधरी वस्ताद यांच्याकडून तिघाही समालोचक कॉमेंट्रीकरांना 500 रुपये बक्षीस दिलेला. बजरंग बली कुस्ती इज माय प्रॉपर्टी. बजरंग बली कुस्ती इज माय प्रॉपर्टी. समाज शुगर फॅक्टरी इज माय ब्युटिफुल हो साहेब. एका कारखान्याचं काम करून या लाल मातीची सेवा करण्याचं काम आमच्या वाणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो. यासाठी केला होता खरंय, टास्क. खरंय. कशासाठी? बलशाली भारत घडवण्यासाठी, काय झालं? निरोगी पिढी घडवण्यासाठी. मार्का पूजाला जो भी पहलवान पहला अंक प्राप्त कर लेगा उसे विजयी घोषित किया जाएगा. धन्यवाद. पहिला गुण घेईल तो विजय होणार आहे. विजय चौधरी विश्व विजेता टिबल महाराष्ट्र केसरी आहे आणि सुख स्वरूप ज्या रशिया विजेता आहे. देश मात्र उझबेकिस्तान आहे. पैलवान आपण आखाड्यावरती चला. इंडिया वर्सेस उझबेकिस्तान. Coming wrestler, this is a played of the big match in the wrestling in India. पैलवानजी World Sport of India. Yes. Come on. आणि सपलेल्या कुस्तीमध्ये गुणावरती विजय झाला. पैलवानजी आखाड्यावरती चला.